मित्रांनो, तुम्ही तुमच्या जागेवर जर बरोबर असाल ना, तर तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडा. पण तुम्ही चुकीचे असूनसुद्धा समोरच्याला चुकीचं ठरवत असाल ना, तेव्हा सावध राहा आणि समोरच्याची बाजू ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चुकत असाल, तर समोरच्याचं म्हणणं ऐकून घेत जा. आणि जर तुम्ही चुकीचे असूनसुद्धा समोरच्याला चुकीचं जर ठरवत असाल ना, तर इथेच तुम्ही फार मोठी चूक करतात. कारण तुम्ही तुमच्याविषयीचा आदर समोरच्याच्या मनातून कायमचा हरवून बसतात. जर तुम्ही समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतलं, तर त्याचं तुमच्याविषयी जे निगेटिव्ह मन झालेलं असतं ना, तर ते तुमच्या ऐकल्याने पॉझिटिव्हमध्ये बदलायला वेळ लागत नाही. पण तुम्ही चुकीचे असूनसुद्धा समोरच्याचं ऐकून घेत नाही आणि समोरच्यालाच दोषी ठरवतात, तर तुम्हाला वाटत असेल की मी समोरच्याला हरवतो आहे आणि समोरचा तुमच्यापुढे हरून जातो, पण तो समोरचा फक्त बोलण्यात हारतो, पण तुम्ही मात्र त्याच्या मनात तुमची इज्जत कायमची हरवून बसतात. माझं हे बोलणं एकदाच ऐकल्याने कळणार नाही, परत ऐकावं लागेल.